मालक जय श्रीराम. काय सांगितलं हिचं? हिचं सांगायला 35,000 रुपये. फायनल काय होईल? फायनलीला 30,000 रुपये 25 आले देऊन टाकू. 25 आले तर देत आहे. हा नंबर सांगा. हा नंबर सांगा ना नंबर 91 58 44 14 51. मित्रांनो. काय खरेदी करायचं? दाताल कशी हो? दाताला म्हणजे दुसरे जात दोनच दात आहे. मित्रांनो, हे आपल्या मित्राची गाय आहे आणि आज विक्रीला आलेली आहे कर्जत वरून. काय किंमत सांगितली? 45,000. 45,000. फोन नंबर सांगा. 97 66 29 64 71. किती वेळ त्याची आहे? एक चौथ्या येताची. मागणी झाली? हा किती पर्यंत झाली? 35 ला. पाहता मित्रांनो, अशा प्रकारची गाय आहे आणि गाय दुधाला खूप छान आहे. कोणाला शेतकऱ्यांना गाय खरेदी करायची असेल दुधासाठी तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीची गाय आहे. कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. किती दूध काढले आपण 12 गायचं? लिटर. पाहता मित्रांनो, 12 लिटर दूध दिलेली गाय. खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा. काय किंमत सांगितली मला? 25,000. फायनल काय होईल? 22,000 द्यायचं फायनल. मागणी कशी झाली? 20,000 ला. 20,000 माहिती. दूध किती आहे सध्या? 3 लिटर. 2 टायमाला 6 लिटर दूध हा, देते. 2 लिटर. वासराचं बागून. हा. खाली काय आहे? कालोड आहे. कालोड आहे का? काय किंमत सांगितली? 30,000 रुपये. फायनल काय होईल? फायनल 26 ला द्यायचं. हा? 26 ला. दूध किती आहे सध्या? दूध 6 लिटर आहे. 3 लिटर. हा 3 लिटर 6 लिटर. काय किंमत सांगितली मालक? 10,000. फायनल काय होईल? 9,000. मागणी कशी झाली? 7 7.5 पर्यंत मागते. मागतात का? दूध किती आहे तिला? 3 लिटर आहे. खाली काय आहे? कालवड. कालोड आहे का? पाहता मित्रांनो, अशा प्रकारची गाय आहे. खरेदी करायची असेल तर बाजारात उपलब्ध असतात. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली? किंमत काय सांगितली? गाबणी आहे. किती महिन्याची आहे? 6.5 लागलाय. 6 लागलाय. फायनल काय होईल त्याची किंमत? किंमत काय होईल? किंमत सांगितली 25. मागणी कशी झाली? मागणी कशी झाली? मागणी नाही अजून झाली. नाही झाली का? जय श्रीराम शिवशेठ. जय श्रीराम. आज खूप दिवसांनी बाजारात आले तुम्ही. बाजारची हवा खायला आले आता काय फिरत फिरत आज. कालवडीचा काय दर सांगितला? त्या गावड्याची 20,000 रुपये सांगितले. आपण विकली तिला 18,000 रुपयाला दिली. विक्री झाली का? हो. आणि पांढरी पांढरीची 55,000 रुपये किंमत सांगतोय. यावरात बसल्यावर कमी जास्त होईल ना. फोन नंबर सांगा. 9307 92 95 38. मित्र, तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय. दुधाची काय क्षमता आहे हो? सध्या 11 लिटर चालू आहे. पाहता मित्रांनो, असं काशीचा आकार आहे. खाली काय आहे? खाली गोरा आहे. खाली गोरा आहे. मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून काय खरेदी करू. जय श्रीराम मित्रांनो, आज आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील एचएफ गायचे बाजार दर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. घंटीचं बटन चालू असेल तर पुढील आठवड्यातील किंवा जे नवीन व्हिडिओ पडतात ते तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आणि घंटीचं बटन जर बंद असेल तर तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होणार नाहीत. मामा, काय किंमत सांगितली? फायनल काय होईल? हा? मागणी कशी झाली? मागणी कशी झाली? अहो, गायची मागणी कशी झाली? कितीला मागितली? मामा, काय सांगितली याची? 40,000. किती दिवस बाकी आहेत? हा, 15 दिवस बाकी आहेत का? मागणी कशी झाली? मागणी झाली 25,000ची. झाली मागणी? पाहता मित्रांनो, अशा प्रकारची गाय आहे. तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाजारात उपलब्ध आहे. दुधाची काय क्षमता आहे मामा? 15 लिटर. 15 लिटर आहे का? पलीकडल्या गायचं काय सांगितलं? पलीकडे 60,000 रुपये. 60,000 सांगितलं. मागणी कशी झाली? 50,000ची मागतात का? पाहता मित्रांनो, बाजारातील असे बाजार रेट आहेत. बाजारातील तर खूप पडलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला खरेदी करायची असतील तर काष्टी बाजार पाहताय. पलीकडे बैल बाजार आहे. बैल बाजारातूनच गाय बाजारात या, म्हणजे सुरुवातीला असं मला शेतकऱ्यांच्या गाय उपलब्ध होऊन जातील. हो. आता शेतकऱ्यांना सुद्धा दावणीच्या वाढ झालेली आहे. पाहताय. काय किंमत सांगितली मालक? 60,000. मागणी कशी झाली? 40 मागतात का?
पाहताय मित्रांनो शेतकऱ्यांच्या गायी आहेत या आणि सध्याचे बाजार रेट खूप पडलेले आहेत बाजारात. तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असतील तर बाजारात उपलब्ध आहेत, कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली? हे सांगतो 45,000. 45,000 फायनल काय होईल? फायनल मामा 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 2 मिनिटे. हे फायनल होईन 40,000 रुपये. मागणी कशी झाली? मागणी होती 35-36 पर्यंत होती. 35-36 पर्यंत होते का? दुधाला कशी आहे? हे दुधाला येले 11-12 एका टायमाला चालते. मागणी किती झाली म्हणले? 35-36 पर्यंत झालेली आहे मागणी. पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे आजचे दर आहेत. किती आहेत गाई? 2 आहेत. हा पलीकडल्या गाईच काय सांगितलं? किती सांगितलं? 80,000. फायनल काय होईल? फायनल त्याचं 70 होईल. मागणी कशी झाली? मागणी झाली त्याची 70च्या आसपास झाली. झाली का? हा. पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाई आहे. पाहिजे पाहू ना. मागणी कशी झाली? 30ला मागतात का? दुधाची काय क्षमता आहे त्याची? काही तपसून आणली होती. तपसून आणली होती का? किती महिन्याची गाभण आहे? आता यात झाली 4 महिन्याची आणली. ओके. काय किंमत सांगितली मालक? 45,000. मागणी झाली का? मागणी 30 झाली. 30ची झाली का? दुधाला किती आहे? पहिला पहिलं रे किती दिवस बाकी आहेत? किती दिवस बाकी आहेत? 15 दिवस. हा 15 दिवस. 15 दिवस बाकी आहेत का? हा. पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाई आहे. फायनल द्यायची केवढ्याला मामा? 35 पर्यंत. मामा काय सांगितलं? तिची 90,000 किंमत. दुधाची काय क्षमता? 27-28 लिटर दूध पिळेल. गॅरंटी? दुसऱ्या हाताला हा गॅरंटी. हा हिचं काय सांगितलं? तिचं 30,000. हिची मागणी कशी झाली हिची? ते 3 कमी 70ला इकली. विकली का? हा. हा हिचं काय सांगितलं? तिचं 90 सांगायला. 90 सांगताय. म्हातारे काय मामा व्यवस्थित सांगा. काय होईनच ना बसले काय. मागणी कशी झाली? माग ते 25-26. 26 ला 90,000 सांगताय, 25-26 ला मागताय. हा हिचं ती नाही आपली कोणाची? दुसऱ्याची. तिचं सांगू का? काय त्याला काय मरत. काय सांगितलं मालक हिचं? 70,000 रुपये. हा 70,000. फायनल काय होईल? देऊ 65ला. मागणी कशी झाली? 60 पर्यंत झाली. झाली का? हा. पाहता मित्रांनो अशा प्रकारचे असेल तर बाजारात उपलब्ध आहे. हा हिचं काय झालं शिंगाळीचं? शेगाळीची ती 55ला दिली. 55 ला दिली. किती महिन्याची गाभण होती? ही आज झालेली. यायला हिचं काय सांगितलं? हिची सांगितली 30,000 रुपये. फायनल काय होईल? 25ला दुधावर आहे. 25 ला आहे का? हा. किती दूध आहे आता? 10 लिटर 10-12. 10-12 25,000 देत आहे. हा. मागणी कशी झाली? मागणी 20 पर्यंत झाली. नक्की. काय किंमत सांगितली मामा? 90,000. 90. मागणी कशी झाली? 80. माग द्यात का? मग काय अडचण आली? नाही बरोबर. पाहताय मित्रांनो असे बाजार रेट आहेत आज बाजारातील. शेतकऱ्यांना 80ला मागून सुद्धा दिले नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला खरेदी करायची असतील तर बाजारात गाई खूप मोठ्या संख्येने येतात. पाहताय आता शेतकऱ्यांचा बाजार सुद्धा खूप मोठा भरतोय. शेतकरी विक्रीला जास्त आहेत आता सध्या खरेदीपेक्षा. त्यामुळे बाजारातील दर सुद्धा खूप पडलेले आहेत. खरेदी करायचं असेल तर फायदा आहे. काय किंमत सांगितली मालक? 60,000. फायनल काय होईल? 55. मागणी कशी झाली? 50. मागली हा. केवढ्याला द्यायची? मग 55ला द्यायची. हो. पाहता मित्रांनो अशा प्रकारचा बाजार दर आहे काष्टी बाजारातील आजचा. दूध किती आहे सध्या मांडवरी. मांडीवरी? पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाई गाची साखर पहा 55,000 तुम्हाला ही गाय हा 10,000. किंमत किती सांगितली? 15. 15,000 द्यायची केवढ्याला फायनल? देव 10 10ला देत आहे. किती वेताची आहे? दुसऱ्या. गाभण आहे का? हा. किती महिन्याची आहे? 4 महिन्याची. 4 महिन्याची गाभण गाई. दाताला कशी आहे? दाताला 4 दात. पाहताय मित्रांनो खूप कमी बजेट म्हणजे कालोडीची तारा तुम्हाला गाय उपलब्ध आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. मला काय किंमत सांगितली याची? 40,000 रुपये. 40,000. मागणी कशी झाली? मागणी होती 25ची. आता दूध किती आहे? दूध आहे 12 लिटर. 12 लिटर दूध आहे. मागणी कशी झाली म्हणजे? 25. फायनल द्यायची केवढ्याला? ही द्यायची 30ला. पाहताय मित्रांनो शेतकऱ्यांची गाई आहे. अशा प्रकारचा बाजार रेट बाजारातील आहे.
आणि आपले मित्र पाहताय असे वैतागून बसले, त्यांना या कालवडी विकायच्यात. समोरचे आपण दर जाणून घेऊ. काय किमती सांगितल्या याच्या? ते 3 इंच सांगितले 35,000. 3 इंचे मिळून हा 35,000. हा. पाहताय मित्रांनो, या 3 गायांचे मिळून 35,000 मालकांनी किंमत सांगितलेली आहे. कोणाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. एवढ्या कमीत कधी येत आहे हो? खाली येतं. खाली आहेत का? काय सांगितलं मालक? 20,000 20,000 फायनल द्यायची केवढ्या? फायनल 15. 15,000 द्यायची. कालवडे खाली खाली कालवड आहे का? लाखाची गाय 15ला. पाहताय मित्रांनो, हे डन 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 पुण्यातली नोकरी सोडून हे असे हे धंदा शेतीचा केलता. उद्योग केला यांनी. 15ला डन केली. कोणाचं ऐकलं होतं उद्योग करायला? हे गावाकडे आला हा फायनल 15 रुपये कमी नाही त्याचं. दूध किती आहे सध्या? दूध 5 लिटर आहे. 5 लिटर आहे का? 2 टायमाचे मिळून की 1 2 टायमाचं? टायमाचं. 2 टायमाचं 5 लिटर, 2.5 लिटर दूध आहे. मित्रांनो, खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. हातात नाही का नाही 15 आपल्या काय सांगितले किंमत? किंमत आहे 30,000 रुपये. मित्रांनो पाहता 30,000 गाय उपलब्ध आहे. किती दूध आहे सध्या? दूध आहे 9 लिटर. 9 लिटर दूध आहे. हा 2 टायमाचे का? 2 टायमाचे. गाय खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. मामा काय सांगितलं याचं? किंमत सांगा. किती सांगितली? 60,000. 60,000. मागणी कशी झाली? 50. मागतात का? मग काय अडचण आली? काय अडचण आहे? 55 पर्यंत जा पाय. असं आहे. पाहताय मित्रांनो, बाजार तर अशा प्रकारचे आहे. शेतकऱ्यांच्या गाय दाखवल्यात सगळे आपण. आता सध्याचे बाजार दाखवले तुम्हाला. काय किंमत सांगितली या गायची? तिची 65. 65. दूध किती आहे खाली? ती यायला झाली. यायला झालेली. ही ही वयस्कर झाली 40 सांगितले. किती होईल तिची किंमत? काय गिरायकाच्या त्याच्यावर मागणी कशी झाली? मागणी 30 पर्यंत. मागतात का 30 पर्यंत? तुमची काय अपेक्षा आहे? 40 सांगितले ना. हा 40 सांगितले ना. 40 आहे. मित्र, तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर सध्याचे बाजार रेट अशा प्रकारचे आहेत. डायरेक्ट बाजारात येऊन खरेदी करू शकता. पाहता बाजार खूप मोठा भरलेला आहे आजचा. पण शेतकऱ्यांना जे विचित्र परिस्थिती आली आज बाजारावर सुद्धा आलेली आहे आणि शेतकऱ्यांचा माल विक्री होई नाही, कुणी खरेदी करायला गिराईक नाही, त्यामुळे बाजार दर खूप पडलेले आहेत सध्या. काय सांगितलं मालकीचं? आता अशी कोणी मागितलीच नाही भाऊ. सांगा किंमत सांगा त्यांना. सांगा त्यांना. किंमत काय सांगितली? 15,000 सांगितले. नाही 18,000 सांगितले. हा 18,000 सांगितले. 18,000. मागणी कशी झाली? काय सांगितलं गायचं? गायची काय किंमत सांगितली? मग मागणी कशी झाली? अजून मागितलीच नाही कोणी. मित्रांनो, आपले मित्र आहेत रवी शेठ, यांची गाय विक्रीला आलेली आहे. तुम्हाला खरेदी करायची झाली? मार्केट 25,000ला. मागतात का? मग द्यायची केवढ्याला? 35,000ला. 35,000. पाहताय मित्रांनो, अशा प्रकारचे बाजार रेट पडलेले आहेत. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. कितीला घेतली? 20ला. द्यायची केवढ्याला आता? 22ला. पाहताय मित्रांनो, तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल 20,000 गाय उपलब्ध होते. किती दिवस बाकी आहेत तिला? प्युअर किती दिवस बाकी आहेत? गेलेली ती 12-13 लिटर दूध देते. आता 12-13 लिटर दूध आहे. विकायची केवढ्याला मग? 22ला. ओके. पाहताय मित्रांनो, 22,000 तुम्हाला किती लिटर दूध आहे म्हणले? 12-13. 12-13 लिटर दुधाची गाय उपलब्ध आहे. 2 टायमाचं मिळून ना? हा 2 टाइम. काय किंमत सांगितली मालकीची? हिची 45,000. फायनल काय होईल? 40ला. मागणी कशी झाली? 32-35 फुटवर मागत आहे. मागत आहेत का? सध्या बाजार पडलेले आहेत का? हा थोडस गार आहेत बाजार. वाढतील कधी बाजार? आता काय आता शेतकऱ्याचा आता ते गिरायक नाही ना. नाही ना? मग खायला कमी होतं उन्हाळ्यात, त्यामुळे बाजार पण दर खूप पडतात. हा ना. पाहता मित्रांनो, अशा प्रकारचे काही खरेदी करायचे असतील तर बाजारात उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. केवढ्या द्यायचे मामा ते गाय? 65ला. मागणी कशी झाली? 45ची. 45,000ला मागणी झाली. हा. मित्रांनो, तुम्हाला अशी काही खरेदी करायची असेल तर या मामांकडे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. काय किमती सांगितल्या मावशी? हो, किमती काय सांगितल्यात? हा 50,000ला 2. जोडी. पाहताय मित्रांनो, शेतकऱ्यांच्या गायी अशा प्रकारचे दर पडलेले. तुम्हालाही खरेदी करायचे असतील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मामा काय किंमत सांगितली गायची? 30-35,000. 30-35,000. केवढ्याला द्यायची फायनल? आले गिरायक देऊ. मागणी कशी झाली? मागणी
16-17 गाभण आहे का? हा 4 महिन्याची गाभ 4 महिन्याची गाभण आहे. 16-17 ला मागणी झाली. हा पाहता मित्रांनो अशा प्रकारचे दर आहेत. खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. काय किंमत सांगितली मालक? सांगा 20 सांगितली 15 ला दिली. किती सांगितली? 20 सांगितली का? 15 ला द्यायची. कोणत्या गावची आहेत? मासावाडी. पाहता मित्रांनो गायचे दर खूप पडलेले आहेत. तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. दूध किती आहे सध्या? 8 लिटर. 2 टायमाचं मिळून. पाहता मित्रांनो खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा. मालक 35 गायची हा. किती दिवस बाकी आहेत? वेलेली वेलेली आहे. खाली काय आहे आता? गोर आहे खाली खोंड आहे. दूध किती आहे सध्या? 15 ही कालोड आहे का अलीकडल्या नाही खोंड नाही आहे? गोर आहे ते. केवढ्याला द्यायचे? 2 खोंड आणि 1 गाई काय झालं? सांगा. मागणी कशी झाली? ते काय मागतात 28 ला. मागच्या 28 ला ना. पाहता मित्र 1000 दर आहे आजचा. तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किमती सांगितले मामा? 40,000. जोडीचं द्यायचे केवढ्याला? द्यायचे केवढ्याला? हा? मागणी झाली का? कशी झाली? 30 पर्यंत मागतात. पाहता मित्र 15-15 हजार गायची किमती झालेली बाजारातील. तुम्हाला अशा गाई खरेदी करायच्या असतील बाजारात उपलब्ध आहेत. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. पाहता अशा प्रकारच्या गाई आहेत. शेतकऱ्यांना काय वाईट परिस्थिती आली पाहता डोळ्याने तुम्ही मित्रांनो. अशा पद्धतीच्या गाई खरेदी करायच्या असतील तर फक्त 15-15 हजारांनीच मागणी होती. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. तुझं काय सांगितलं मामा? किंमत काय सांगताय? मामा नाही ते काय सांगितलं हिचं? किंमत सांगा ना. ते आपल्याला माहिती ती कोणाची हा हिचं काय सांगितलं आपल्या गायचं? किती सांगताय? 25,000. 25,000. किती दिवस बाकी आहेत? काही गाभण नाही. गाभण नाही खा दुधावर आहे. दूध किती आहे सध्या? 9 लिटर. 9 लिटर. पलीकडलेच काय सांगितलं? पाहता मित्रांनो अशा प्रकारचे दर आहेत बाजारात. तुम्हाला खरेदी करायचे असेल तर मालकांचा चेहरा दाखवतो. कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. काय सांगितलं मामा? 50,000 रुपये मागणी झाली? मागच्यात 35,000 जर पण पडल्यात का? हो. चांगले दिवस आले ना शेतकऱ्यांवर? नाही ना, लय वाईट दिवस आहेत. होय. काय होईल फायनलीच? काय देऊ 40च्या आसपास कुठतरी. हा पाहता मित्रांनो बाजार रेट पडलेले सध्या. ही तिथं सांगाय 60,000 रुपये. मागणी कशी झाली? मागच्यात 45 रुपये. अरे बापरे. मित्रांनो काही खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट गाईचे बाजार दर दिलेले आहेत आज आपण टोटल. तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीच्या गाई खरेदी करू शकता. आज फुकट गाय बाजारात गाय दूध देणे मिळते. मालक काय किंमत सांगितली? किंमत 40 ला दिली. हीच तिथं 45 आहे. 45. मागणी कशी झाली? मागणी नाही रे 25 ला मागतात. मागतात का? पाहताय मित्रांनो आजच्या बाजारातील अशा प्रकारचे दर आहेत. चांगली दूध देणारी गाय 10 ते 12 लिटर दूध देणारी सुद्धा 25,000ची वर किंमत आहे. तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांना करून खरेदी सांगितले मालक. हिचं काय सांगितलं? मागणी कशी झाली? असे का? पाहताय मित्रांनो मालकाने 70,000 रुपये किंमत सांगितली. तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाजारात उपलब्ध आहे. यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू. काय सांगितलं तिचं? 90,000. फायनल काय? फायनल 70-75. मागणी कशी झाली? 65 पोतर मागायची. मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर मामांना कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा. आता मित्रांनो शेतकऱ्यांच्या काही खूप मोठ्या प्रमाणात बाजारात सध्या अशा प्रकारच्या काही खरेदी करायची असेल 25-30 हजारातच तुम्हाला काही उपलब्ध होतात. पाहताय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता. खूप मोठा बाजार भरलेला आहे आणि सगळ्या काही जवळजवळ शेतकऱ्यांच्या विक्रीला आलेले आहेत बाजारात आज. ही आपली आहे का? काय सांगितलं? हे आपले सांगितल्या 60,000 दोन्हीचं 60,000. 30-30 हजार. मागणी झाली? 22 ते 23 गाभण आहेत का? एक लावली एक नाही लावली. खाली आहे म्हणे. दोन्ही पण खाली म्हणून यावर तुम्हाला काय मामांना कॉन्टॅक्ट करा. काय सांगितले किमती? किमती काय सांगितल्या? 50-50 हजार. मागणी कशी झाली? नाही झाली का? पाहता मित्रांनो या शेतकऱ्यांच्या गायी खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली मला? हा मागणी कशी झाली? झाली 55 पर्यंत.
पाहता मित्रांनो अशा प्रकारची गाई आहे. दुधाचं काय राहील? 18 लिटर पर्यंत राहील का? पाहता मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकांकडे कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकता. काय किंमत सांगितली? मागणी कशी झाली? मागतात का? मग केवढ्याला द्यायची फायनल? खरेदी करायची असेल तर पाहताय यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गाई खरेदी करू शकता. काय सांगितलं मालक? हा मागणी कशी झाली? मागतात का? द्यायची केवढ्याला मग आपल्याला फायनल? किती आहेत गाई आज? 3 आहेत का? तिचं काय सांगितलं? तोंड दिसत आहे ना मामा, तोंड दिसत आहे. तिचं किती सांगितलं? 60 सांगितलं का? पाहता मित्रांनो शेतकऱ्यांच्या गाई कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांच्या गायी पाहिल्या, हे सर्व व्यापाऱ्यांच्या गायी आहेत बाजारात जवळजवळ. पाहताय खूप मोठ्या प्रमाणात असा बाजार भरलेला आहे. बाजारात माल भरपूर आहे आणि बाजारचे दर सुद्धा खूप पडलेले आहेत. तुम्हाला दूध देणारी गाय खरेदी करायची असेल तर 10,000 पासून 1 लाखापर्यंत गाय उपलब्ध असतात बाजारात. पाहताय अशा प्रकारचे जर गाय खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पाहताय आणि शेतकरी बाजारामध्ये आलेले आहेत. पाहताय अशा प्रकारे खरेदीसाठी तुम्हालाही खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे. पाहताय हे आपला बॉडीगार्ड आहे. पाहताय बॉडीगार्डची तब्येत बघा कसली आहे आपल्या. काय आहे तुझ्याकडे? जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आजचा बाजार कसा आहे? आजचा बाजारासारखा बाजार भांगार कुठेच नसेल. का बरं काय झालंय? काय राव हाय का किती गिराय का तपास गिराईक नाही ना? गायले आल्यात. पाहताय मित्रांनो गाई भरपूर बाजारात आलेले आहेत. पाहताय जिकडे नजर जाईल तुमची तिकडे काहीच गाई आहेत. पाहताय नाना आजचे बाजार का कमी झालेत? काय गिरायकच नाही. शेतकरी कुठाने झाले. पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचे गाई आहे. तुम्हाला खरेदी करायचं असेल नाना काय किंमत होईल हिची? हिची काय किंमत होईल? मागणी कशी होईल हिची? झाली कशी? 55 ची मागणी होती का? पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे बाजार आहेत सध्या बाजारात. तुम्हाला खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने असे गायी आहेत. त्या बाजार रेट खूप पडलेले आहेत. पाहताय मित्रांनो अशा प्रकारचा बाजार खूप मोठा भरलेला आहे आणि बाजारात गिरायकाची संख्या खूप कमी आहे. पाहताय अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल काष्टी बाजारात कोणाची केवढ्याला द्यायची? मागणी कशी झाली? 35 ला मागत आहेत का? पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे थोडा लंबा बांधा. दोनच जाते का? दूध किती आहे सध्या? किती आहे दूध? 1 लिटर देईन 2 टायमाचं मिळून. फायनल केवढ्यात द्यायची? 40 ला देऊ. मागणी कशी झाली? 35 ला मागत. पाहताय मित्रांनो अशा प्रकारची गाई आहे. कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता. पाटील आज किती गाई आहेत आपल्याकडे? 10 आहेत. सुरुवातीचा कमीत कमी दर किती आहे? कमीत कमी 35,000. दाखवावर कोणती गाय? 35,000. 35 ठीक आहे. किती देत आहे? 33 ला. दूध किती आहे तिला? वेल झालेली. फायनल काय म्हणले? 33. 1 नंबरची किती आहे दूध? काय होईल तिचं? 16,000 देत आहे. पाहता मित्रांनो अशा प्रकारचं दर आहे. तिचं काय सांगताय? 45,000. पाहता मित्रांनो हे व्यापारी योगेश पाटील भोसले. हा हिचं काय सांगितलं पाटील? किती? 42,000 फायनल. दूध किती आहे? 16 लिटर. खाली काय आहे? अंतुले. ते कालवडीच काय होईल?
7,000ला द्यायची. पाहताय मित्रांनो अशा प्रकारची कालोड आहे. हा हिचं काय होईल पाटील? 55 वेलेली का? पाहताय मित्रांनो. हा हिचं 53ला देत आहे फायनल. दूध किती आहे सध्या? 16 लिटर आहे. पाहताय मित्रांनो. आणि हिचं काय सांगितलं पाटील? हा 50-52 देऊ आपण. 52ला देत आहे. 14-15 लिटर दूध भरते. हा ही क्रॉसवाली कधी दिली? 61ला दिली. पाहता मित्रांनो अशा प्रकारचे बाजार रेट आहेत पाटलांचे. पाटील नंबर सांगता का चालू? 97 61 12 81 07. ओके.